असं आहे की राऊत साहेब जे काही म्हणतात त्यावर मला काही भाष्य करायचं नाही। हा भाजपा किंवा शिवसेनेचा विषय नाही, हा दलित किंवा इतर समाजाचा विषय नाही, हा एक मुलीचा विषय आहे। सर, कलेक्टर ऑफिसमध्ये राज्यगीताच्या कोनशिलेचं आपल्याकडून अनावरण करण्यात आलं, काय सांगितलं? आज साधारणतः महाराष्ट्र में प्रथम राज्यगीत झाल्यानंतर जय जय महाराष्ट्र गीताच्या कोनशिलाच्या सरकारी दफ्तरामध्ये आपण अनावरण केलेलं आहे। आपण सर्वांनी हा गीत पाठ व्हावा आणि काय सर्वांसाठी एक प्रेरणा व्हावी यासाठी आपण एंट्रीवर अतिशय चांगली रीतीने हा कोनशिला बसवलेली आहे। आज इथलं आपण अनावरण सर्व अधिकारीने लोकांच्या उपस्थितीमध्ये केला। हळूहळू पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये हा कोनशिला बसवणी जातील आणि ते लोकांनी महाराष्ट्र गीताचे अजून त्यामध्ये लोक एकत्र होऊन पाठ करू शकता असा त्या मागेचा आमचा उद्देश आहे। सर, बदलापूरमध्ये काल जे काही घटना घडली त्याचे प्रतिसाद राज्यात बदलापूरमध्ये उमटलेले आपल्याला बघितलं। अनेक शाळेकडून नियमांचं उल्लंघन झाल्याचं देखील समोर आलं। तर त्या धर्तीवरती मुंबईतील शाळांमध्ये काही तपासणी असं काही केलं जाणार आहे का? हा अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, ज्याप्रमाणे ही घटना वाढलेली आहे। आज कलकत्तामध्ये काय झालं, नंतर 10 दिवसापूर्वी साकी नाकामध्ये असं एक 3 वर्षाची दलित मुलीवर अत्याचार झाला होता, परवा बदलापूर में झाला। हे वाढती घटना रोखण्यासाठी पालकांमध्ये फार चिंतेचे वातावरण आहे। म्हणून मी आज इथे कलेक्टर ऑफिसमध्ये यानंतर एक मीटिंग घेणार आहे। मी एक माझ्या जे काही सुझाव आहे, निर्देश आहे ते देणार आहे। त्यामध्ये एक प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जे महिला शौचालय आहे तिथे महिला स्टाफची नियुक्ती कंपल्सरी होईल। त्याशिवाय जे काही इतर तिथे कार्यरत लोक आहे, चाहे ते कॅन्टीनचे आहे किंवा सिक्युरिटीचे आहे किंवा बसाचे आहे, त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी होईल। त्याशिवाय ते प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जे मुलीचे पेरेंट्स आहे त्यांचे एक विशेष दल गठीत करून कमिटी गठीत करून ते सालाची किंवा कॉलेजची काही महिला अध्यापिकाने त्यांच्या प्रत्येक महिना मीटिंग घ्यावी, त्यांच्या जे काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यावा आणि प्रत्येक सालामध्ये आणि महाविद्यालयामध्ये आधी मी आदेश दिला आहे। मी सकाळी एक महाविद्यालयाचे 100पेक्षा जास्त महाविद्यालयाचे प्रिन्सिपल्सचे कार्यक्रमामध्ये होतो। प्रत्येक महाविद्यालय आणि स्कूलमध्ये आता स्वर संरक्षणचे प्रशिक्षण अनिवार्य होईल। आता 1 सप्टेंबरपासून मुंबई सबर्बनचे प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये आम्ही स्वरक्षणचे पाठ सुरू करू आणि महाराष्ट्राचे सर्व ITIमध्ये हे पूर्वी पण माझ्याकडे जे महिला बाल विकास विभाग होता त्यावेळी मी केला होता, आता परत आम्ही सुरू करणार। सर, बदलापूरची शाळा जी आहे ती भाजपची आहे असं संजय राऊत म्हणतात। जर दुसऱ्या पक्षाची असती तर भाजपने देवेंद्र फडणवीसांनी मोठं आंदोलन उभं केलं असतं आणि बुलडोजर जे अशा प्रकारचे गुन्ह्यात भाजप चालवतं याची देखील त्यांनी आठवण करून दिली। नाही, असं आहे की राऊत साहेब जे काही म्हणतात त्यावर मला काही भाष्य करायचं नाही। हा भाजपा किंवा शिवसेनेचा विषय नाही, हा दलित किंवा इतर समाजाचा विषय नाही, हा एक मुलीचा विषय आहे, हा महिलाच्या सुरक्षाचा विषय आहे। तर त्यामध्ये असा या स्तरावरची राजनीती सोडली पाहिजे आणि सर्वांनी मिळून महाराष्ट्राची आपण कसा मुलीने सुरक्षित करू शकता त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे।